बॅटिंग कासेगाव आणि क्षेत्ररक्षण लावून घेतलंय कोडोली संघाने. पहिलं षटक आणि एकच षटकाचा सामना राहणार आहे आणि ते षटक अक्षय हाताळणार आहेत. थँक्यू डीजे थँक्यू. तर ज्या गोष्टीची वाट आपण पाहत होतो तशीच जर पाहिलं तर फायनलचा मुकाबला मेगा फायनल मॅच आपल्या भेटीला आलेली पाहायला मिळते. एका बाजूला कासेगाव टीम पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला कोडली संघ पाहायला मिळतोय. अथक मेहनत करून हे दोन्ही संघ फायनलमध्ये धडक मारलेली आहे. आजच्या दिवसामधील हे टॉपचे संघ पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही संघाचं आम्ही कौतुक करतो. अतिशय जबरदस्त ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी देखील जर पाहिलं तर स्क्वेअर कट केलेला पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉईंट रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. एका बाजूला राजू पाहायला मिळतो जो स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे ते विजय बागल. अतिशय जुने जाणते सिनियर खेळाडू आहेत. जर पाहिलं तर त्यांचं इंटिरियर डिझाईन्स एक मोठे त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून मोठमोठ्या जर पाहिलं तर कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या माध्यमातून घेतले जातात. जुने जाणते खेळाडू आहेत. क्रिकेटवरती खूप प्रेम असणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. विजयभाऊ बागल कासेगावचे सुपुत्र आहेत. समोर जर पाहिलं तर राजू अतिशय चांगली बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी मार्कवरती अक्षय भोसलेने जर पाहिलं तर गेल्या मॅचमध्ये अक्षरशः धावांची बरसात केलेली होती आणि माझ्या स्वतःच्या गोलंदाजीवरती जवळजवळ 29 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी कुटलेल्या होत्या कारण की चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा संघ गेल्या मॅचमध्ये फायनलमध्ये धडक मारलेली आहे. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर वाकुडे टीमला नमवून हा संघ फायनलमध्ये धडक मारलेली आहे. अतिशय चांगली ही मॅच समोर आपल्याला पाहायला मिळते. फायनलचा मुकाबला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू बाकी आहे आणि सर्व प्रेक्षकांनी खूप या ठिकाणी आमच्या स्पर्धेला सहकार्य केलं, खूप प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शेवटचा चेंडू आहे मिस झाला आणि नॉस्टेक एंडला बॅट्समन या ठिकाणी बाद झाला. 11 धावसंख्या झालेली आहे जिंकण्यासाठी. फायनल मॅचमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. आमचे सर्व ऑनलाईन प्रेक्षक कृष्णा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. सर्व क्रिकेट मित्रांचं आम्ही उंडाळी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये फायनल मॅचमध्ये आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जट्टप्पा हिकलगार यांनी जर पाहिलं तर दालच्या राईस देखील या ठिकाणी आणलेलं होतं. फक्त 30 रुपयामध्ये त्यांनी दालच्या राईसची या ठिकाणी व्यवस्था केली आणि सर्व खेळाडूंना पोट भरून या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली आणि त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अतिशय चांगली टेस्ट जिभेवरती रेंगाळणारी ती टेस्ट होती. यानंतर देखील जर पाहिलं तर नक्कीच ते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा दालच्या राईस आहे, त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो. क्रिकेट मित्र आहेत कराडचे जट्टाप्पा हिकलगार, खूप चांगला या ठिकाणी दालच्या राईस या ठिकाणी बनवतात. त्यानंतर या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सर्व स्पॉन्सर असतील त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व क्रिकेट मित्र, उंडाळे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील आजी माजी सर्व खेळाडू यांचा देखील आभार व्यक्त करतो. हे मैदान उपलब्ध करणारे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. त्याचबरोबर संघ सहभागी झाले त्या सर्व संघांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. चला, जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असताना मुंबई पोलीस जगदीश सर या ठिकाणी पहिलं षटक घेऊन आलेलं पाहायला मिळतात. आणि समोर पाहिलं तर अक्षय भोसले समोर आपल्याला पाहायला होते. पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय, मॅचला होते सुरुवात.
लेट्स प्ले. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. फायनलचा मेगा फायनल मॅच चॅम्पियन ट्रॉफी, हुंडाई चॅम्पियन ट्रॉफी 2026चा फायनलचा मुकाबला. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट फटका सजवलेला पाहायला मला. ऋषी याच्या माध्यमातून चेंडू अडवला. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि कंप्लीट देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बघायला नक्कीच मजा येईल, कारण की समोर अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला फॉर्म, कारण की गेल्या मॅच मधील त्याची ती धुवादार खेळी अक्षय भोसलेची. यावेळी देखील चांगला बॉल, अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. पाठीमागे राजू आहे, भिंत बनून राजू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मॅच जबरदस्त होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता असेल ती 9. 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना समोर पाहायला मिळतंय ते वादळ. नाव आहे आप्पा काशीत, कोपर्डे गावचं ते वादळ आहे आप्पा काशीत. त्या वादळाला आता घोंगावंच लागेल, परंतु समोर जर पाहिलं तर त्या वादळाला थांबवण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व जगदीश. चांगला बॉल, अप्रतिम परफ्यूम बॉल अप्रतिम. मातीचा सुगंध दरवळत जाणारा हा चेंडू होता. मॅच टर्निंग चेंडू होता. 3 चेंडू 9 धावा, 3-9चं समीकरण. जबरदस्त मुकाबला, चुरशीला मुकाबला. एका बाजूला कासेगाव टीम तर दुसऱ्या बाजूला कोपर्डे टीम, दुसऱ्या बाजूला कोडोली टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी देखील चांगला बॉल, अप्रतिम बॉल पाहायला मिळतो. चेंडू फायनल क्रीजच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू अडवणं खूप गरजेचं असेल, परंतु चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि त्याच ठिकाणी चौकार आलेला पाहायला मिळतोय. आता समीकरण बदललेलं आहे. 2 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 5. 2-5चं समीकरण पहा कुठे मॅच होती. यावेळी गोलंदाजीची कोणतीही चुकी म्हणता येणार नाहीये, कारण की पाठीमागे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. परंतु समोर हार मानायला तयार नाहीये गोलंदाज, अतिशय जबरदस्त गोलंदाज. यावेळी देखील वेग पाहायला मिळाला, वेग होता या चेंडूवरती आणि वाईट +1 म्हणजे 2 चेंडूमध्ये आता 3 धावांची आवश्यकता आहे. सामना कंपल्सरी चेज असेल याची नोंद घ्या. बरं थांबा, सुपर ओव्हर झाली तर बंडा सर कंपल्सरी, यस कंपल्सरी चेस मागाशी सांगितलंय आम्ही. यावेळी या चेंडूला फ्लिक केलेलं पाहायला मिळते. 1 धाव आलेली आहे. मनोज ठाकूर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला कंप्लीट झाला. फायनलिस्ट मिळाला कोडोली संघ. उंडाळे चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन ठरला. सर्वांचं खूप आभार, अभिनंदन कोडोली संघ. दुसरा क्रमांक जर पाहिलं तर कासेगाव संघाने पटकावलेला आहे. 3रा क्रमांक वाकुडे, 4था क्रमांक उंडाळे ग्रामीण. सर्वांचं अभिनंदन. अतिशय खेळीमेळीच्या वातावरण. डीजे थँक्यू डीजे 2च मिनिटं. सर्वांचं अभिनंदन. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व क्रिकेट मित्रांचं